नमस्कार, मी शैलेश सुनील खोत, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूरचा विद्यार्थी। ज्यावेळी पृथ्वीला बदल घडवून आणण्याचे काम श्रीकृष्ण यांनी ठरवले त्यावेळी महाभारत हे युद्ध झाले। तसेच आताच्या युगामध्ये भारताला घडवून आणण्याचे काम आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले। आयुष्याच्या जडणघडणीत ज्ञान आणि कौशल्य या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। क्षमता आणि बुद्धी प्रत्येकाला आहेच, पण त्याचा कोण कसा वापर करतो याच्यावरती त्याचे पूर्ण जीवन ठरते। तेच घडवून आणण्याचे काम नॅशनल एज्युकेशन पॉलिसी करते। भारताच्या पहिल्या NEP मध्ये सन 1968 रोजी बदल करण्यात आला, दुसरी 1986 आणि तिसरी 2020 मध्ये बदल करण्यात आला। माजी इस्रो चेअरमन कस्तुरी रंजन यांच्या अध्यक्षतेखाली ही पॉलिसी तयार करण्यात आली। यामध्ये 10+2 असा आराखडा होता, त्याला बदलून 5+3+3 4 असा करण्यात आला। यामध्ये विचार केला तर पूर्वी सगळे मुले व मुली लहानपणी एकत्र खेळायचे। याचाच विचार करता वयाच्या कमीत कमी 3 वर्षापर्यंत मुले फक्त मैदानी खेळ खेळत होती व राहिलेली 2 वर्षे पहिली व दुसरी, पुढचे 3 वर्ष म्हणजे 3री ते 5वी मध्ये शिक्षक अभ्यास व वेगवेगळे कृती करून घेऊन शिक्षणात गोडी निर्माण करतात। पुढचे 3 वर्ष म्हणजे 6वी ते 8वी यामध्ये विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान तसेच टेक्नॉलॉजीचे ज्ञान व भारतीय भाषा यांचे ज्ञान दिले जाईल। जसे विद्यार्थी मोठी होतात म्हणजेच 9वी 10वी 11वी आणि 12वी ला जातील त्यावेळी सेमिस्टर वाईज परीक्षा द्यायची आहे। त्यावेळी आपण विद्यार्थ्याला आवडीनिवडी लक्षात घेऊन तो त्याचा विषय निवडू शकतो। ग्रॅज्युएशन मध्ये विभाग बंद करून एकूण 4 वर्षाचे ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवी केली आहे। त्यावेळी विद्यार्थ्याला प्रत्येकी वर्षी सर्टिफिकेट दिले जाईल। काही कारणास्तव त्याचे शिक्षण स्थगित झाले असेल तर तो कधीही ते शिक्षण पूर्ण करू शकतो। त्यामध्ये मूळची ब्रांच वगळता इतर ब्रांचचे सुद्धा शिक्षण मुले घेऊ शकतात। त्यातूनच मुलांची प्रगती आणि कौशल्य वाढतात। ज्यावेळी त्यांनी पदवी पूर्ण करतात त्यावेळी 2 सर्टिफिकेट मिळतात, एक म्हणजे मेजर डिग्री आणि दुसरी म्हणजे मायनर डिग्री। तमिळनाडूत मोठ्या प्रमाणात जंगलतोड चालू आहे। ही परिस्थिती केवळ जैवविविधता नाही तर हवामान, जलस्रोत व स्थानिक लोकजीवन देखील धक्का देणारे आहे। जर आपण NEP 2020 चा योग्य प्रकारे अंमलबजावणी केली तर लहानपणापासूनच पर्यावरण प्रेमी आणि जबाबदारी नागरिक घडवता येईल, जो भविष्यात जंगलतोड विरोधात आवाज उठवेल आणि पर्यावरण संवर्धनाचे काम करेल। NEP 2020 हे धोरण जागतिकीकरणाच्या युगात भारताला शैक्षणिक दृष्टिकोनातून सक्षम बनवणार आहेच। हे धोरण फक्त जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न करत नाही तर भारतीय शिक्षणाला जागतिक व्यासपीठावर आणण्याचे काम करते। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।